MS मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। मी नाथा सावंत। विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती टेंभुर्णीच्या या गार्डनमध्ये उत्साहपूर्वक वातावरणात सादर केली जाते। सर्व कार्यकर्ते या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी आलेले आहेत। प्रत्येक पक्ष असतील, प्रत्येक संघटना असतील, याही या ठिकाणी अभिवादन या ठिकाणी बाबासाहेबांना असं विनम्र केलं जाते। आपल्यासोबत जयंती उत्सवाचे अध्यक्ष सचिनजी होदाडे। सचिनजी, काय सांगाल की आपण या मंडळाचे अध्यक्ष झालेला आहात आणि टेंभुर्णीसाठी एक नवीन काहीतरी पायंडा घातलेला आहे की आपल्याला अध्यक्ष करण्यात आलेला आहे। काय वाटतं साधारण आणि मंडळाचं किंवा जयंतीचं स्वरूप काय असणार आहे? प्रथम तर विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना शुभेच्छा देतो, त्यांना विनम्र अभिवादन करतो। आणि तुम्ही जे म्हटला ते खरं तर माझ्या आयुष्यातला हा अत्युच्च क्षण म्हणेल मी, कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांची पायाची धूळ किंवा नख्याची बरोबरी आमच्यासारख्या एका भीम कार्यकर्त्याला होणार नाही, त्याला तुम्ही अध्यक्षासारखा मोठा मान दिला, सन्मान दिला आणि त्याबद्दल मी या मंडळाचं खूप खूप आभारी आहे। मला अध्यक्ष म्हणून खरं तर मी खूप जबाबदारी पार पाडायला पाहिजे, पण हे कार्यकर्ते इतक्या उत्साहात हे जयंती साजरी करतायत हे बघून खरंच मला म्हणजे फार आनंद होतो आहे। आणि माझ्या टेंभुर्णीचा जिथं खरं आज माझ्या कृतीतून यांनी दाखवून दिलं की जात पंथ धर्म आम्ही काहीच मानत नाही, याचा मला निश्चित आज वेगळ्या पद्धतीनं फार मोठा आनंद होतो आहे। साधारण जयंतीचं स्वरूप काय असणार आहे? जयंतीचं स्वरूप हे शिस्तबद्ध मिरवणूक। आज सगळ्यात तुम्ही म्हटला तसं प्रत्येक जातीचा, धर्माचा, पक्षाचा प्रत्येक नेता, प्रत्येक कार्यकर्ता, माझ्या मायमाऊली इथं येऊन या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करतायत। आणि फार मोठा उत्साह टेंभुर्णीत नव्हे, भारतात नव्हे तर संपूर्ण जगामध्ये या महामानवाची 135वी जयंती अतिशय उत्साहात साजरी होती आणि त्याचा एक छोटासा भाग आम्हाला व्हायला मिळतो आहे, याचा खूप मोठा अभिमान एक कार्यकर्ता म्हणून मला आहे। तर आता जर पाहिलं तर खरं तर सर्व पक्ष संघटना बाजूला ठेवूनच या ठिकाणी सर्व कार्यकर्ते आलेले आहेत। तर राहुलजी, काय सांगाल की आज जर पाहिलं तर पक्ष संघटना बाजून ठेवून आपण जर एकत्र जर सर्व पक्ष आले तर आपले शासनकर्ते जमात होईल असं वाटत नाही का? नक्कीच सर्व जर एक बहुजन समाजातील पक्ष आणि संघटना जर एकत्र आल्या तर या देशामधील महासत्ता होण्याचे किंवा सत्तेमध्ये येण्याचे जे मार्ग आहेत ते फार सुकर होतील आणि भविष्यामध्ये या गोष्टी घडतील अशी मला या ठिकाणी आशा आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 135व्या जयंतीच्या निमित्तानं सर्व देशवासियांना, टेंभुर्णीवासी असतील सर्वांना या निमित्तानं शुभेच्छा देतो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र असं अभिवादन करतो आणि थांबतो। काय सांगाल की दरवर्षीच आपण जयंतीचं अट्रॅक्शन लागलं असताना आपल्या गावाला शेजारी, टेंभुर्णी शेजारी 27 खेडे आहेत, हे सगळं मिरवणूक बघण्यासाठी येतात। मिरवणुकीचं स्वरूप काय असणार आहे? विश्वरत्न बोधिसत्व परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त शहरवासियांना प्रथम मी शुभेच्छा देतो। सर्वांना मानाचा जय भीम। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 135व्या जयंतीनिमित्त टेंभुर्णी शहरामध्ये विविध कार्यक्रम घेण्यात आले। आज संध्याकाळी भीमगीतेचा कार्यक्रम आपण या ठिकाणी घेत आहोत। आज दुपारी सिद्धार्थनगरमध्ये जेवणाचा कार्यक्रम आहे, सहभोजनाचा कार्यक्रम आहे। आताच महाडवरून ज्योत आलेली आहे, त्या ज्योतीची सहवाद्य मिरवणूक टिळक रोड सिद्धार्थनगरमध्ये विसर्जन होण्यासाठी गेलेली आहे आणि त्याच ठिकाणी विसर्जित होऊन तिथं सहभोजनाचा कार्यक्रम तिथं होणार आहे। आणि तिथं आज या ठिकाणी एवढं सगळं कार्यक्रम करत असताना जे शहरवासियांनी सगळा चांगला उत्साहात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी केली, त्यांना मी शुभेच्छा देतो। अशा पद्धतीनं बघितलं तर खरं तर बहुजन सर्व एकत्र येण्याचे खरं तर या महाराष्ट्राला, या देशाला गरज आहे आणि सर्व जर आले तर नक्कीच बहुजन शासनकर्ते जमात राहिल्याशिवाय राहणार नाही। एकंदरीत काय सांगाल आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र असं अभिवादन करण्यासाठी आलेला? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे कार्य केलेलं आहे, जी आपल्या देशाला घटना दिलेली आहे, जे घटना अशी दिली आहे की जगात सर्वश्रेष्ठ घटना आहे आणि त्या घटनेच्या प्रमाण जर आपण चाललो तर ह्या देशामध्ये सर्व धर्म समभाव, सगळ्याला समान संधी, ह्याच्यामध्ये जे काही सर्व समाजामध्ये काय पुढे गेलेले आहेत, काय पाठीमागे राहिलेले आहेत, ह्या सगळ्यांना बरोबर घ्यायचं असेल तर घटनेचा आरोग्य खऱ्यानं केलं तर मग ते साध्य होणार आहे। परंतु माझा एक खंत आहे की सत्तेवर ज्यावेळेला जातोय आपण, समजा मी जातोय, अजून कोण जातोय किंवा अजून मागासवर्गीय समाजातली बी काही मंडळी सत्तेवर जातात, सत्तेवर गेल्यानंतर त्या पाठीमागे राहिलेल्याचा विचार एवढ्या सिरियस करत नाहीत असा माझा आजपर्यंतचा अनुभव आहे। पूर्वीचे नेते होते जुने, परंतु आता सध्याचं काय होतंय, सध्या बाबा त्या खुर्चीवर गेल्यानंतर ज्या वर्गातून आपण आलोय, ज्या वर्गाने आपल्याला पाठवले
त्या वर्गाची एवढी जाणीव ह्या एक 10-15 वर्षामध्ये थोडी कमी जाणवते. ती पूर्वीच्या नेत्यात होती. ती पूर्वीच्या नेत्याप्रमाणे उदाहरणार्थ कैलासवासी यशवंतराव चव्हाण ज्यावेळी त्यांना प्रमुख नेहरूंना एक शब्द दिलता त्यांनी की हे राज्य मराठा न करता मी मराठी करून दाखवून 1 मेला तिथं शब्द दिलता. त्याप्रमाणे त्याने आयुष्यभर तसं वागलं आणि एक देशाला आदर्श घालून दिला. त्या आदर्शावर जर महाराष्ट्र चालला तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी आपल्याला घटना दिली त्या घटनेची खरी कार्यवाही होईल ती माझी अपेक्षा आहे. ती नेते मंडळींनी पाळावी एवढीच नम्र विनंती. सध्या जर पाहिलं तर जातीवाद प्रचंड आहे, जाती तेढ केला जातो, दंगली घडलेले जातात, याबद्दल आपली काय भूमिका असणार? मग तेच मला दुसऱ्या भाषेत मी सांगितलं की जातीचा जो अतिरेक चालू आहे तो अतिरेक अजिबात व्हायला नको आहे. सगळ्याला समान धरून चालायला पाहिजे आणि प्रमुख माणसाची ती भूमिका पाहिजे. कारण जो कीमॅन असतो कीमॅनची भूमिका असल्याशिवाय जनता काय करू शकणार नाही. तर कीमॅननं ते पाळावं. मग तो गावातला असेल कीमॅन, जिल्ह्यातला असेल, राज्यातला असेल, देशातला असेल, त्यांनी ते पाळावं. मग काहीच अडचण येणार नाही. युद्ध नको बुद्ध पाहिजे असा संदेश दिला तर या नक्कीच आपल्याला पुढं भविष्यामध्ये त्याचे फायदे होणार आहेत आणि सर्वांनी विचारांनी एकत्र येण्याची सध्या गरज आहे. मी कॅमेरामन संजीवनी आरबोळेसह नाता सावंत, MS मराठी न्यूज, मराठी माणसाचा मराठी चॅनल.